नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला वाळवणाचे तांदळाचे पापडांची रेसिपी दाखवणार आहे. तर हे पापड आपण रेशनच्या तांदळापासूनच बनवलेले आहे. रेशनच्या तांदळाने चे पापड केले तर खूप छान होतात हे पापड, त्यामुळे रेशनचेच तांदूळ वापरायचे आहे आपल्याला. तर बघू शकता दुप्पट तिप्पट फुलता रेशनच्या जर तांदळाने पापड केले तर तांदळाचे. बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला तळून दाखवत आहे. तर आता आपण रेसिपीकडे वळूया. तर हे मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहे. ते आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आपल्याला एकदम व्यवस्थित, कारण यामध्ये घाण भरपूर राहते, त्यामुळे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे. व्यवस्थित धुवून झाले 3-4 पाण्याने की आपल्याला व्यवस्थित नितरून घ्यायचे आहे आणि 4 ते 5 तासासाठी आपल्याला हे तांदूळ भिजत टाकायचे आहे. नंतर आपल्याला ते व्यवस्थित सुकून घ्यायचे आहे कडक एकदम. ते बी घरातच सुकवायचे आहे, उन्हात सुकवायचे नाही आपल्याला. नंतर त्यामध्ये सुकून झाल्यावर त्यामध्ये नंतर आपल्याला 1 वाटी उडीद डाळ टाकायची आहे आणि अर्धी वाटीपेक्षा थोडासा कमी साबुदाणा टाकायचा आहे. यामुळे काय होतं की आपले पापड जे असतात ते असे त्याला भेगा पडत नाही, त्यामुळे आपल्याला त्याचा वापर करावा लागतो. नंतर एकदम बारीक असं गिरणीवरून पीठ दळून आणायचं आहे आणि एकदम बारीक कापडाने आपल्याला गाळून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला जेवढं पीठ मोजून घ्यायचं आहे कशाने पण, आणि जेवढं पीठ असेल तेवढंच आपल्याला पाणी ठेवून घ्यायचं आहे तापवण्यासाठी. नंतर 2 तांबे आपल्याला एक्स्ट्रा तापून ठेवायचे आहे, बाजूला काढून घ्यायचे आहे. आणि हे मी बघू शकता 3 चमचे मी हे सर्व 3-3 चमच्यांच्या प्रमाणात घेतलेलं आहे सगळं काही हे साहित्य. नंतर पाणी उकळलं की त्यामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य टाकायचं आहे आणि नंतर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि पाणी छान उकळलं की आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे. आणि पीठ असं व्यवस्थित पसरून घेतलं की त्यावर नंतर अशी वरून उकळी आली की मग आपल्याला हे पीठ हटायचं आहे. आणि असं हे बघा मी जसं हटते या प्रकारेच आपल्याला हटायचं आहे, म्हणजे बिलकुल आपल्या पिठाला गिठोळ्या पडत नाही, एकदम व्यवस्थित होतं ते. आणि हलवल्यावर जर आपल्याला वाटलं की आपल्याला पाणी कमी वाटतं आहे तर आपण वरून थोडं थोडं गरम पाणी ॲड करायचं आहे. यामध्ये आधीच टाकून ठेवायचं आहे पण पाणी. हे बघा तुम्हाला लागेल त्याप्रमाणे पातळ थोडंसं कसं त्याप्रमाणे आपलं पाणी ॲड करत जायचं आहे. हे बघा सगळं व्यवस्थित हटून झालेलं आहे. हटून झालं की आपल्याला एक फडकं ओलं करून घ्यायचं आहे आणि त्यावर व्यवस्थित झाकून आपल्याला पाऊण तास आपल्याला याला बारीक गॅसवर व्यवस्थित वाफून घ्यायचं आहे पीठ. वाफून झाल्यानंतर हे बघा मी मशीनच्या साहाय्याने एकदम छान असे पापड करत आहे. बघू शकता किती सुंदर पापड झालेले आहेत, एकदम पांढरे शुभ्र एकदम. हे बघा 2 दिवस आपल्या पापडांना वाळवायला लागलेले आहेत. खूप छान होतात ते पापड आणि दुप्पट ते तिप्पट फुलतात. त्यामुळे ही रेसिपी माझी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब